माझ्या थोबड्यावरती असं गोडसं पिंपल आलंय। तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची लाडकी दिव्या आणि स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। मग काय दररोज एकच काम करतो, म्हणजे डिपार्टमेंटला गेलो, बसलो, त्याच्यानंतर जेवणाला गेलो, हेच काम असतं। अरे बाळा, आम्ही काम पण करतो। बरं जाऊ दे, सगळं टेन्शन एकीकडे आणि इथे बघा माझ्याकडे बुक्का नसल्यास का मी हातीवर लिहत बसतो, ते तर माझं टॅलेंटच आहे। मग काय दुपारी मस्तपैकी जेवण वगैरे केलो आणि आम्ही गेलो क्लासेस अटेंड करायला। मग काय पटापटा क्लासेस अटेंड केलो आणि त्याच्यानंतर निघालो सीबीटी कडे। मग काय सीबीटी गेल्यानंतर आमची रामनगर बस लागली, मग आम्ही पटकनी चढलो आणि आम्हाला गावली विंडो सीट। आणि विंडो सीट गावल्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद तर वेगळाच असतोय। मग मी आलो घरी आणि इथे बघा काहीतरी दाखवतो बघा। तर मंडळीनो, तुम्हाला हाय म्हणायला कोण आलेत बघा, इथे दोन आहेत, अजून एक आहे, ते कुठे गेले काय माहित। तर त्या मांजराच्या पिल्लांना टाटा करून मी आलो पड्ड्यात, आणि पड्ड्यात बघा किती भारी नजारा झालेला। मग थोडं माझी खोली सारवायची होती, पटापटा शेण घेतलो आणि पटापटा सारून घेतलो। तर आणि थोडे लोक येशीला की बाबा व्हिडिओ साठी करायला असं तसं म्हणून, नाही आम्ही सारवतो। आणि असं कधीच झालं नाही की घरात फंक्शन असो आणि माझ्या थोबड्यावर पिंपल आले नाहीत। मग काय माझे थोडे युनिफॉर्म वगैरे धुवायची होती, मग ते थोडं धुवत बसलो होतो, मग तेवढ्यातच लाईट गेले। मग काय बॅटरी पटून कपडे धुवायला लागले, मग त्याच्यानंतर 2-3 भाकऱ्या करायचे होते, मग ते करत होतो। तर अर्धे जण म्हणतात की बाबा तुला भाकरी बनवायला येत नाही, तू व्हिडिओ साठी करतीस असं तसं। आता काही फुल रेसिपी सांगू वय तुम्हाला, तर मी पण काम वगैरे करते। तर मंडळीनो, माझा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।